घनसौली स्थित स्टडी सेंटर क्लास में 4 जून से 6 जून तक बिलिफ सामाजिक सेवा फाउंडेशन और संत गाडगे महाराज चैरिटेबल ट्रस्ट मुंबई के संयुक्त तत्वावधान में 3 दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण एवं क्षमता निर्माण कार्यशाला संपन्न हुई। MSSIDC द्वारा संचालित रैंप यानी रेजिंग एंड एक्सेलरेटिंग MSME परफॉर्मेंस कार्यक्रम के अंतर्गत आयोजित इस कार्यशाला में महिला उद्यमियों और नवोद्यमियों को व्यवसाय से जुड़ी महत्वपूर्ण जानकारियां प्रदान की गईं। कार्यशाला के पहले दिन MSME उद्योगों से जुड़े आर्थिक ज्ञान और वित्तीय प्रबंधन पर मार्गदर्शन दिया गया। दूसरे दिन उद्यमियों को डिजिटल माध्यम से ऋण आवेदन कैसे प्रस्तुत करें, इसका प्रायोगिक प्रशिक्षण दिया गया। वहीं तीसरे दिन महिला तथा अनुसूचित जाति एवं जनजाति यानी SC/ST उद्यमियों के लिए क्षमता निर्माण और जागरूकता पर विशेष सत्र आयोजित किया गया। इस अवसर पर खादी एवं ग्रामोद्योग आयोग के सहायक निदेशक उमाकांत डोईफोड़े, MSME प्रशिक्षक जयप्रकाश हनुवते, राहुल हनुवते, मिलिंद करजावकर तथा स्मृति मांडवकर ने उपस्थित प्रतिभागियों को विभिन्न सरकारी योजनाओं का लाभ उठाने के संबंध में विस्तृत जानकारी दी। कार्यक्रम की सफलता में सुवर्णा गायकर, अरुणा गायकर, नमिता पाटिल और पुष्पा पाटिल का विशेष योगदान रहा। साथ ही श्री संत गाडगे बाबा चैरिटेबल ट्रस्ट के ट्रस्टी प्रशांत जी देशमुख, शिवाजी चौहान, मोटिवेशनल स्पीकर रमेश शुक्ला, स्टडी सेंटर के रविंद्र पाटिल और विकास पाटिल का महत्वपूर्ण सहयोग प्राप्त हुआ। इस प्रशिक्षण कार्यशाला का लाभ क्षेत्र की अनेक महिलाओं और नवोद्यमियों ने उठाया तथा इसे आत्मनिर्भरता और उद्यमिता को बढ़ावा देने की दिशा में एक महत्वपूर्ण पहल बताया। नमस्कार, मी उमाकांत हरिदास डोईफोड़े, सहाय्यक निदेशक CB कोरा ग्रामोद्योग संस्थान खादी ग्रामोद्योग आयोग या ठिकाणी बिलीफ सामाजिक सेवा संस्थाच्या वतीने महिलांच्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी जे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून पहिला महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून बिलीफ फाउंडेशनने आणि आमचे सहकारी श्री राहुल हनुवंते याने या ठिकाणी मला बोलवून CB कोरा ग्रामोद्योग संस्थांमध्ये विविध जे प्रशिक्षण लघु उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी या महिलांना दिलेली आहे। राहुल सविस्तर माहिती देणार आहे। त्याचप्रमाणे ज्या महिलांनी प्रशिक्षण प्राप्त केलं आहे आणि अशा महिलांना जर उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी लागणारं भाग भांडवल म्हणजे त्यांना लागणारं आर्थिक मदत हे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रामच्या अंतर्गत महिलांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जातं व त्याप्रमाणे शहरी भागामध्ये 25% सबसिडी आणि ग्रामीण भागामध्ये 35% सबसिडी ही महिलांना या योजनेच्या अंतर्गत दिली जाते। त्यानंतर लागणारा जो मार्केटिंग आहे यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावरती विविध प्रकारचे एक्झिबिशन असतात। त्याचप्रमाणे महालक्ष्मी सरस व हँडीक्राफ्ट या एक्झिबिशन मध्ये देखील जे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं किंवा घेतात महिला, त्या एक्झिबिशन मध्ये त्यांना एंट्री दिली जाते व त्यांच्या मालाचं मार्केटिंग आणि त्यांच्या मालाला मोठं मागणी मिळण्यासाठी आम्ही त्यांना त्या एक्झिबिशन मध्ये सम्मिलित करून घेतो। या CB कोरा ग्रामोद्योग मार्फत 35 प्रकारचे लघु उद्योगाचे ट्रेनिंग आयोजित केले जाते बोरिवलीमध्ये। जर समजा समूह आला 20 महिलांचा आणि जर जे फी आहे, शुल्क आहे, जर शुल्क दिली तर आम्ही त्या ठिकाणी वाडी वस्तीमध्ये जाऊन प्रशिक्षण महिलांना देतो आणि अशा प्रशिक्षण दिलं जातं की त्या महिला आपला उद्योग यशस्वीपणे करू शकतील आणि आपलं मार्केटिंग योग्य प्रकारे करण्यासाठी त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण आमचे जे तज्ञ प्रशिक्षक आहेत त्यांच्या मार्फत दिलं जातं। तर मी अधिक न वेळ घेता सर्व महिलांना विनंती करीन की त्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्या, त्याचप्रमाणे PMEGP योजनेचा लाभ घ्या, जेणेकरून आपल्या बांधवांना, आपल्या मुलांना, आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईकांना या योजनेचा माहिती द्या आणि या योजनेची जेवढी माहिती सूक्ष्म लघु उद्यम मंत्रालय भारत सरकार यांच्या तर्फे सहाय्यक निर्देशक उमाकांत डोईफोड़े साहेब आणि राहुल हनुवंते सर यांनी मार्गदर्शन केले। हा सेमिनार ठेवायचा उद्देश एकच होता, वर्कशॉप
कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप आहे हा, की महिलांना, ज्या महिला म्हणजे त्यांची कॅपॅसिटी आहे करायची, काय कौशल्य असतात महिलांमध्ये, पण काही तांत्रिक अडचणी किंवा आर्थिक अडचणी असतात महिलांमध्ये, त्यामुळे त्या पुढे जाऊ शकत नाही. तर त्यांना प्रोत्साहन देऊन, सहकार्य देऊन आपण सरकारी सुविधा त्यांना कशा आपण देऊ शकतो त्याचं मार्गदर्शन या कार्यक्रमाद्वारे आपण करणार आहोत. आणि सतत बिलीफ फाउंडेशन त्यासाठी प्रयत्न करत राहील.